अथ श्री साई सच्चरित अध्याय 50. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जन्मदाते मायतात याची उपकारा नाही अंत. मानव देह दिदला मजप्रत उपजलो न जंत. त्या पोटी झालो न सळ मातेचा उदर. अंधपंगू काना तोतरा उपजलो ना मुका बहिरा. जन्मलो पुरा सुपिंड जयाचे देववंदी चरण. ऐसा जो उत्तम ब्राह्मण वर्ण तेथमीश्वर कृपे अवतीर्ण. झालो पूर्ण देवाचा जन्मोजन्मी माता पिता. कोट्यानुकोटी जन्म घेता परी या जन्म मरणा चुकविता. तयाती दुर्मिळता अनिवार जन्मदाता तोही पिता. तुझा मौजी बंधन करता तिचा अन्न प्रदाने पाळिता. चौथा भयभीता सोडविता जगी हे सर्व समान. परिकृपाळू सद्गुरुविण खरा जनक नाही आन. नवल विधान परिसावे जननी गर्भी वीर्य निक्षेपिता. योनिद्वारा जन्मदाता हा तो केवळ लौकिकी पिता. सद्गुरु जनिता लौकिक तो न वेचिता वीर्याणा कण. नीच योनिद्वारा विण देऊनिया निजपुत्रा जनन अनुग्रह पूर्ण करवीत. नमो त्या जन्म मरणा निवर्तका करुणाघना ज्ञान प्रकाशका. वेदगुह्य सच्चित प्रतिपादका सर्वव्यापका गुरुवर्या. नमो संसार तम दिनकरा आत्मानुभव संत शेखरा. भक्तचित्त चकोर चंद्रा कल्पतरुवरा गुरुवर्या. अगाध गुरुरायाचे महिमान वर्णिता गळे वाचेना अभिमान. बरे असावे मुख्या समान खाल ओनी मान गुरुचरणी. पूर्वजन्मी अनवच्छिन्न नसता कोणी तपसंपन्न. होईन तया संत दर्शन त्रिताप निरसनकारक. परमार्थ मोक्षवा निजहित साधावे ऐसा जयासी हेत. तेणे व्हावे संताचे अंकित उणेन यत्किंचित मगतया. धन्य धन्य सत्संगती काय वर्णामी तिची महती. तिये पासाव विवेक विरक्ती परमशांती सद्भक्ता. साई केवळ चैतन्य मूर्ती अव्यक्तीची ते आले व्यक्ती. काय त्यांची निर्विषया स्थिती कोण निश्चिती वाणील. भक्तभावार्थी श्रोते प्रेमळ तया लागी तोची कनवाळ. प्रेमे वदे निजचरित सरसाळ केवळ जे राऊळ थयाचे. श्री जयाचा पडता कर अहंभावाचा होई चूर. सोहम भावाचा चाले गजर आनंद निर्भर दृश्य जात. काय मज पामरा शक्ती वानावया तयाची कीर्ती. जाचा तोच भक्त प्रीती प्रकटवी पोती कृपेने. लोटांगण त्या साई चरणा अभिवंदन श्रोत्रगणा. नमन साधू संत सज्जना प्रेमालिंगन सकळिका. सहज लीलेने वार्ता सांगती जया गर्भी संपूर्ण नीती. जयाची लेणे नित्य शांती महानुभव ध्याती जा. सूर्या उपमिता नाही सोयी की तो सूर्य अस्तास जाई. चंद्रा उपमू तरी तो क्षयी सदैव संपूर्ण साई हा. तया चरणी हे माड विनित प्रेमे श्रोतया लागी विनवित. परिसाजी कथा श्रद्धायुक्त दत्तचित्त आवडीने. भूमी उत्तम नांगरून बीज ठेविले आहे पूर्ण. परी न वर्षता तुम्ही कृपाघन पीकते निर्माण होईल का. पडता संत कथा कानी पातकांसी नुरे कहाणी. पुण्य अंकुरती कथा श्रवणी घ्या ह्या पर्वणीचा लाभ. सलोकतादी चारी मुक्ती न लगे तेथे आम्हा आसक्ती. जडो त्या साईची निश्चळ भक्ती परमप्राप्ती हीच आम्हा. आम्ही मुळीच नाही बद्ध काय आम्हा मुक्तीचा संबंध. हो संत भक्तीचा उद्बोध तेणेच की शुद्ध अंतर. जेथे न मितूपण स्फूर्ती ऐसी जे का सहज स्थिती. आम्हा व्हावी ते अभेद भक्ती हेची साई प्रती मागू. आता श्रोतया हीच विनंती वाचू घेता ग्रंथ हाती. वाचन वाचक व्यक्ती एकात्मस्थिती देखावी. सोडून द्यावे हे माडपंता की तो न करता या सच्चरिता. केवळ भक्तांची या निजहितार्थ कारण निमित्ता तो एक. दैवे लादला शिंपाल त्यागिती
त्याचे हातीचे गेले मोती, काय किजे अश्वत्थोत्पत्ती, व्हावे न स्वार्थी उदास. येथे शब्दमात्रा शब्दविता, नाही कोणी साई परता, तोची श्राव्य श्रवण श्रोता, ही एकात्मता न ढळावी. ना तरी ते नाही वाचन, श्रवणी सादर नाही कान, जेथे नवृत्ती एकतान, पारखी कवण शब्दार्था, श्रवणी धरा निरभिमानता, श्रोते ही साईच भावावे चित्ता, तरीच त्या श्रवणाची सार्थकता, अखंड अद्वैतता राखावी. तेव्हाच सकल इंद्रिय प्रवृत्ती, साई रूप होतील निश्चिती, जळतरंगा स्थिती, ऐशी आवृत्ती समरसती. तरीच ज्ञानिया परमार्थ बोध, विनोदिया ते विनोदमोद, कविता गोविंदा पद प्रबंध, ग्रंथीया आनंद सर्वत्रा. असो पूर्वी या सच्चरिती, अध्याय 39. एका निजोत्तम भक्त प्रती, समर्थ जो करीती उपदेश. असता ते भक्त बाबा पाशी, भगवद्गीता 4. आरंभापासून आवर्तनासी होते ते समयासी करीत. एकीकडे चरणसेवा, मुखे हळूच पाठ म्हणावा, म्हणता संपता ते 33. घेतला 34 म्हणावया. निश्चळ मने लयवा लावुनी, म्हणत होते मनीचे मनी, परी नसता कळेसे जनी, असणार कोठुनी कायतरी. म्हणू घेता 34. आले साईनाथीचे आदी जीवा, आता येथे अनुग्रह करावा, सन्मार्ग दावावा भक्तोत्तमा. तया भक्ताचे नाम नाना, तव बाबा म्हणती तयाना, नाना काय रे पुटपुटसी मना, स्पष्ट रे कान वदसी मुखे, केव्हापासून मुखाने पाहे, काही पुटपुट चालली आहे, परी आवाज परिस्फुट नोहे, ऐसे हे गुह्य काय की रे. मग नाना वदती स्पष्ट, करीत आहे गीतेचा पाठ, इतरान व्हावी कटकट, आहे ही पुटपुट तदर्थ. असो ती झाली लोकाची गोष्ट, परी मजसाठी बोल पा स्पष्ट, तुला तरी कळे का पाठ, पाहू दे नीट वदले श्री. मग तद्विद्वी प्रणिपातेन, उच्चस्वरे हा श्लोक म्हणून, दाविला नाही प्रणिपात करून, ऐकता समाधान बाबास. पुढे या श्लोकाचा अर्थ पुसता, पूर्वाचार्य कथित अर्था, यथा सांगना नाही कथिता, बाबांनी माथा डोलविला. पुन्हा नानास करीती प्रश्न, उपदेक्षंती ते ज्ञानम, नाना पाहिना तृतीय चरण, करीन पा मनन त्याचे, त्यातील ते अक्षरापाठी, अकारार्थी अवग्रहापोटी, अज्ञानपदे अर्थपरिपाटी, होते का उपराटी पाहिपा. शंकरानंद ज्ञानेश्वर, आनंदगिरी आणि श्रीधर, मधुसूदनादी भाष्यकार, करीती ज्ञानपर जो अर्थ, तो मान्य आहे सकळिका, तैसाचा आहे मजई ठाऊका, परी अवग्रहे होणारिया कौतुका, जाणून या व्यर्थ का मुकावे. ऐसे म्हणून साई कृपाघन, भक्त चकोर चातका कारण, वर्षले जे बोधामृतकण, झाले निरूपण पूर्वीच, परी या साई लीलेचे वाचक, सर्वासी या अर्थाचे कौतुक, वाटले नाही काही संशक, राहिले आश्चर्यकारक ते हे. असो तयाचे समाधान, जेणे होईल सप्रमाण, असा आणि अल्प प्रयत्न, करीतो अज्ञान समर्थना. बाबास कोटील संस्कृत ज्ञान, ऐसी ही शंका घेईल कोण, संतान अनधित काहीही जाण, शंकेचे कारण आणिकाची, अहो एकेन ज्ञातेन सर्वही विज्ञात भवती प्रमाण, कोणान मान्य हे श्रुतिवचन, ते अपरोक्ष ज्ञान साईस. जैसा करतल स्थित अमलक, तैसे अमूळ विश्व जा देख, तया संता काय ना ठाऊक, सविता ही प्रकाशक ज्याचेनी, जया ते हे एक ज्ञान, तया सकोटे उरले अज्ञान, तया विद्या जात अवगत जाण, महत्व कोण संस्कृता. असो या लीलेचे काही वाचक, म्हणती नाना प्रामाणिक, त्याचा हा स्वकपोलकल्पित अप्रयोजक, अज्ञानव्यंजक वग्रह, त्यांनी रचिले हे थोटांड,
अवघ्रद्मित अज्ञानकांड उगीच उठविला हा वादवितंड निरज्ञान अखंड मिरवावया नसताची अवग्रह केला प्रस्थापित ज्ञानाचे जागे अज्ञान काढित ऐसात काहीतरी परीत लावित ते अर्थ गीतेचा परी पाहता वस्तुस्थिती विचार करिता सूक्ष्मचित्ती साई लीला 39 काही न विसंगती कथेत असोत कोणाच्या काही कल्पना प्रामाणिक वा अप्रामाणिक नाना परितयांनी केलेली या कथना व्रता वल्गना न म्हणावे सोडून या नानाचे द्वेष वाचकी न होता विकारवश दूर सारिता दृष्टीचे दोष दिसेल अशेष निर्दोष साई लीला उत्तमोत्तम अध्याय 39 वाचिल्या विणया अध्यायी निर्गम होणार नाही सुगमपणे भगवद्गीता श्रीकृष्णमुखी चतुर्थाध्यायी ज्ञानमुखी 34तम श्लोकी अज्ञानोमुखी प्रवचन तद्वित्ति प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः हा तो गीतेचा मूळ श्लोक यातील तृतीय चरणी देख ज्ञानपदार्थ आदी अवग्रह एक अज्ञान निदर्शक निगतसे नानिता मनावग्रह ज्ञान हे पदये निस्संदेह तद्विरुद्ध न कोणाही दुराग्रह तो अर्थसंग्राह्य सर्वत्र ज्ञानादेव तू कैवल्यम हे श्रुतिवचन सर्वत्र मान्य तरी ज्ञानाची तत्वाज्ञा उपदेश बंधन हे अनावश्यक त्या मी आत्मा साक्षी निर्मळ शुद्ध बुद्ध मुक्त केवळ प्रत्यक्भूत चैतन्य सोज्वळ अद्वयानंद अडळत्वे परंतु मी नवे अज्ञानाचे कार्यही मी न अयमात्मा ब्रह्म मी जाण प्रज्ञानमानंद निधान मी अहम ब्रह्मास्मी नित्यस्फुरण शुद्ध विद्या ते हेच जाण मी पापी अभागी दैवहीन या वृत्ताची खाण विद्या या मायेच्या पुरातन शक्ती एकीचे पायी बंद स्थिती दुजी पासाव बंद निर्मुक्ती या जीवा प्रती अनादी नामरूपाचा सकळ भ्रम हा तो अवघा माया संभ्रम अनिर्वचनीय माया परम मोठी दुर्गम तारावया कल्पनेचे जे स्फुरण तेच मायेचे निवासस्थान बद्धमुक्त स्थितीचे जनन कल्पनेमधून निश्चित ज्ञानदेव तू कैवल्यम अबाधित हे श्रुती प्रमेय परी न होता पापकर्मक्षय ज्ञानाचा उदय अशक्य जया बाणले शुद्ध ज्ञान संकल्पे तया सत्यागिले जाण तया नाही मायेचे बंधन विकार स्थान ते नवे शुका सारिका परमज्ञानी विकल्पे झाले तया ही हानी अज्ञान प्रकटे विकल्पापासुनी ते गुरु वाचुनी निरसेना प्रवेशता विकल्पज्ञानी होय ज्ञान याही अभिमानी विटे कांजीच्या थेंबे दुधाणी होतसे घाणी दुग्धाची म्हणून अज्ञान समजावे आधी तन्निरासे मनशुद्धी होताच प्रकटेल ज्ञान निरवधी अभेद समाधी लाधेल या द्रव्य वैभव ध्यान विषय सेवनी अतृप्त मन श्रीपुत्राचे अखंड चिंतन तयाचे ज्ञान अज्ञानाची ऐसा धनसुत दारा मोहित ज्ञानी असता नेणे निजहित म्हणून जोवर भक्तिविरहित अज्ञानामृत ज्ञान त्याचे जीव जात अज्ञानयुक्त अज्ञानातून होऊन मुक्त ज्ञानी आणिक ज्ञानातीत होणे ते निश्चित ब्रह्मरूप अज्ञान जाता प्रकटे ज्ञान क्षमाशाली तो सज्ञान गेला न जोवर देहाभिमान तोवर तो आधीन प्रकृतीचे रामकृष्णादी जे अवतार सनत्सनकादी शिष्ट प्रवर तयाच्या आज्ञेची प्रकृती किंकर जियेने तदितर बुलविले हृदयस्थ सता सर्वाभूती कोणी नेणे स्वरूपस्थिती ऐसी या मायेची अतर्क्य स्थिती आवरण शक्ती अगाध तरी मी करता मीची भोगता सोडिल्या विणही खोटी अहंता तया हृदयस्था शरण नरिगता निज निर्मुक्तता लाभेना नित्य वस्तू विवेचन श्रवण मनन निधी ध्यासन करावा शमडमा दिष्ट सपन्न तेनेच निवर्तन अज्ञान जगमजपुनी सारे भिन्न
मी तो परिमित परिच्छिन्न देह तोची मी हे भान हे तो अज्ञान निर्भेळ ज्ञान प्रतिपादक वेदांतशास्त्र तेथ अनुबंध चतुष्टय प्रकार परमकारुणिक भाष्यकार वर्णिती विस्तारपूर्वक अधिकारी विषय संबंध 3 अनुबंध 4 म्हणजे प्रयोजनाचे होता विवेचन अज्ञान निवर्तन ते कळते जीव ब्रह्माची जी ऐक्यता तोच मुख्य विषय या वेदांता त्या ऐक्य प्रमेयांतर्गत जी अज्ञानता तन्नी वर्तता ते प्रयोजन त्या मूल ज्ञानाची निवृत्ती तीच की स्वरूपानंद प्राप्ती म्हणून करुणी युक्ती प्रयुक्ती अज्ञानोच्छिती आवश्यक जोने द भेदाचे निरसन तो न कोणीही सज्ञान देहाभिमानी याचे ज्ञान पूर्ण अज्ञान त्या नाम स्वये मिरवी सज्ञान करी अविहित कर्माचरण जळो त्यांचे जागेपण तो कुंभकर्ण निद्रिस्त वेद बाह्य जाचे वर्तन न करी वर्णाश्रम परिपालन तयाच्या चित्तशुद्धीचे साधन अविद्या निरसन हे एक सत्वादी त्रिगुणा त्रिप्रकारे शब्दादी विषय नाना विकारे उपस्थ आणि जिव्हाद्वारे ब्रह्मादि सारे ठकिले जगज्जंगम प्राणिजात अनादि अविद्या माया परिवृत रागद्वेषादि विकारे मोहित अज्ञानवृत्त रत हे सर्व अविद्ये माझी जीवबद्ध त्याचे प्रकटावया रूप शुद्ध अविद्या काम कर्मबंध तुटला संबंध पाहिजे दुग्धे तुडुंब गळती सड तेथेच घट्ट चिकटले गोचिड परी त्या अशुद्धी आवड दुग्धाची चाड काय तया दहा दुर्धर आणि भ्रमर कमळ सुंदर दोघाचे घर परी परागी भ्रमरा विहर दर्दुरा आहार चिखलाचा सन्मुख दिसे ज्ञानाचा गड्डा अज्ञानकडे मूर्खाचा ओढा अज्ञानची वाटे ज्ञान मूढा ज्ञानाचा पाडा काय तया होता अविद्येचे निर्मूलन स्वये प्रकटे ब्रह्मज्ञान म्हणून अविद्येचे प्रतिपादन आवश्यक जाण आरंभी एका ब्रह्मज्ञान समान नाही पवित्र त्रिजगियान त्याचाच उपदेशा अत्यंत मान त्याविन जीवन निष्फळ बुद्ध्याधिकांचा चेष्ट विषय ब्रह्म हे असते ऐसे कार्य तरी एकादे तरी इंद्रिय ते हे होयसी दाखविते ब्रह्मतत्व बुद्धिग्राह्य मतींद्रिय पाही ऐसे स्मृती गर्जताही श्रुती सते नाही संमत बुद्ध्याधिकांच्या झाल्या अभाव ग्रहणाकारणची झाले वाव मग ब्रह्माचा अस्तित्व भाव उरला न ठाव मानावया कर्ण गोचर जे जे काही तेथे आहे इतर नाही हे तो सर्वत्र प्रसिद्ध पाही ब्रह्म कदाही असता नये ऐसा होईल याचा अर्थ परितेने होईल अनर्थ सूक्ष्म तारतम्य परार्थ बुद्धी सत निरंतर होईना का विचिचाई प्रलय तेथे दिवसे सत प्रत्यय आत्मा विश्वासे मूळ निसंशय अस्तित्वनिष्ठ वलय सर्व खडा मारिता घटावरती आकार विलयेस कपरा उरती घटकारा जरी निवृत्ती खापर्या अनुवृत्ती दर्शक जरी घटकार्याचा ध्वंस घटस्थित्व नाही नाश खापर्या कारण अनुवृत्तीस कार्यास्तित्वांश तेणे परी शून्यत्वी जाचे पर्यावसान ऐसे न केव्हाही कार्यप्रविलापन अस्तित्वनिष्ठ लय हे प्रमाण सत्प्रत्ययलीन सद्बुद्धी सर्व तेथे प्रते पावनाहुनी पावन ज्ञान तया ब्रह्मज्ञाना वाचून भजन पूजन निरर्थक अविद्येने चित्तमलीन त्या चित्ताचे मलक्षालन नाही ईश्वभक्ती वाचून भक्तिवीण ज्ञान उपजेना म्हणून आधी अज्ञान जाण तयाचा बोध तयाचे निरूपण होता होईल तद्बंध निरसन भक्तीच प्रमाण तयाचे पायाळाचे डोळा अंजन पडता देखे भूमिगत धन देवी भक्तीचे होता अवलंबन अज्ञानी निरसन ज्ञानोदय ज्ञान तेचा स्वरूप प्राप्ती तया मूळ अज्ञान निवृत्ती घडल्या वाचुनी ईशभक्ती
मायेची शक्ती अनिवार ज्ञान अज्ञानाचा भेसळ अज्ञान वेचुनी काढावे निखळ खडे टाकुनी घ्यावे तांदूळ आधणी निवळ वैरावया भूती भगवंत ठाई ठाई ज्ञानयज्ञादी उपासनाही विश्वतोमुख कृष्णा जो पाही अज्ञानदाही ज्ञानस्तत्व आता या ज्ञान यज्ञाचे स्वरूप अहम ब्रह्मास्मी जेथील यूप पंचमहाभूते यज्ञमंडप जीवेश्वर वेद पशु तेथे पंच इंद्रिये पंचप्राण हेच यज्ञाचे उपचार भरण मनबुद्धीची या कुंडामधून प्रदीप्ती करण ज्ञानाग्नीचे यज्ञ करता जीव यजमान करी अज्ञान घृतावदान आत्मनंदरासी निमग्न अवभृत स्नान जीवाघडे तात्पर्य अज्ञान घृता वाचून कदा न प्रकटे ज्ञान हुताशन जीवेश्वर भेदाते जाळून अभेद ज्ञान प्रकट करी स्वच्छ आदर्श मलाच्छदित वन्नी प्रकाश धूम्रावृत तैसे कामक्रोधाभिभूत अज्ञाने तिरोहित ते ज्ञान चंद्रबिंबा राहू ग्रासी अथवा शैवाल जैसे जलासी तैसे स्वयंप्रकाश ज्ञानासी आच्छादी कैसे ही माया मोठ्या मोठ्या ज्ञाताची मती भ्रष्ट होऊनी जाती अधोगती उपाय माहिती परिणतगती आचरण करीती यथेच्छ डोळस असताद अंध होती संग सोडूनी निस्संग वर्तती तेही बळे कुसंगे नाडती आचरण करीती यथेच्छ वानप्रस्थग्रस्ताश्रम घेती करू नये ते अचूक करीती जिया वस्तूची चिळस घेती तीच स्वीकारिती प्रिय म्हणून प्रयत्ने जे पापे चुकविती तेही अदृष्टे पापात पडती काय म्हणावे ऐसी स्थिती ही काय ज्ञाती ज्ञानाची जरी मोठा ज्ञानी झाला नीची पापाचे सावलीला तरी तो कार्यज्ञतेला बुले दीपाला पतंगास पाप करणे हे अज्ञान याची तया पूर्ण जाण परी हा काम प्रवृत्ती कारण करी ना गुमान तयाची हे अवघे क्रिया जात केवळ एका कामाचे चेष्टित काम सर्वानर्थ आहेत तोच की परिणत क्रोधरूपे कामगतीस जय अवरोध तेच तो काम होई क्रोध पदोपदी हा मोक्षास विरुद्ध ज्ञानप्रतिबंधक ही वृत्ती कामक्रोध यांचा त्रास जडलाचा आहे या जीवास ब्रह्मस्वरूपा जवळपास ज्ञानाचे पंक्तीस वासयाचा पाण्या वाचुनी बुडवितात अग्नी वाचुनी जाळितात शस्त्र वाचुनी मारतात दोराविण करितात बंधन तया पुढे ज्ञानीही न टिकत ज्ञानिया करीती पैजेने चित्त महाप्रलय करण्याचे सामर्थ्य न कळता ग्रासीत प्राणिया चंदनाचे वृक्षामुळे जैसी काळ सर्पाची वेटोळी तैसी कामक्रोधाची खोळी करुणी वेटोळी ज्ञानगर्भा इंद्रिये बुद्धी आणि मन ही त्या कामाचे आयतन तयाच्या योगे जीवाचे ज्ञान झाकुनी मोहन घाली तया जरी तुम्हा पाहिजे चंदन तरी सर्पाचे करा कंदन कामक्रोधाचे सारुण्य आवरण साधा विनिधान ज्ञानाचे न करिता सर्पाचे कंदन लाभेल काय कवणा चंदन कृष्ण सर्प संवारिल्या विण पुरलेले धन लाभेल का कैसे परतत्व आत्मज्ञान ते पदरी पडावया कारण प्रकृती जीव जवनिका निस्सारण हे एकची साधन तदर्थ म्हणून आदी इंद्रिय नियमन तेने कामक्रोधा निर्दळन जीव कामक्रोधा आदीन अज्ञान आवरण ज्ञानास देहाहुनी इंद्रिये सूक्ष्म मनतयाहुनी सूक्ष्म परम बुद्धी मनाहुनही सूक्ष्मतम बुद्धिहुनी सूक्ष्म परमात्मा सर्व संसार धर्मवर्जित ऐसे हे परात्पर परमसत्य तो हा परमात्मा परमहित तेच अमृत निजरूप शुद्ध बुद्ध नित्यमुक्त तेच तत्व अभेद स्थित तेच वर्मानंदभूत प्रत्यग्भूत चैतन्याते या नाम पंचीकरण तेच की मायारूप निदर्शन अध्यारोप पवादैक साधन भावया प्रबोधन तयाचे अपंचीकृत पंचमहाभूते
पंचतन्मात्रा वदती जाते तत्कार्य प्राणेंद्रिय मनोबुद्धीते सूक्ष्म शरीरता येते आत्मयाची. पहा पंचीकृत पंचभूते तेथून विराट उदया येते. तया आत्म्याचे स्थूल देहाते विराट ज्ञाते वदतात. स्थूल सूक्ष्म शरीराकारण केवळ स्वस्वरूप ज्ञान तेच साभास. अव्याकृत जाण शरीर कारण आत्म्याचे हे कारण शरीर ख्यात. जे चैतन्य प्रतिबिंबयुक्त केवळ अज्ञान कारणाभूत. अव्याकृत अव्यक्त ज्ञानाम आत्म्याचे अज्ञान ते या कारण. न निरवयव ना सावयव ना उभय जाण केवळ ब्रह्मात्मक त्वज्ञान तेनेच की निरसन या देहा स्वस्वरूपी अवस्थान. तयासीच मोक्ष अभिधान याविण मोक्ष नाही यान. स्वरूपावस्थान तो मोक्ष केवळ ब्रह्मात्मैकत्व ज्ञान झाल्या होईल अज्ञान निरसन. म्हणून अज्ञान समजावया जाण तयाचे निरूपण आवश्यक. अविद्येने शबल झाले तेने ब्रह्मा शबलत्व आले. तया सत हे नाम ठेविले ऐसे ते पावले वाच्यत्व. जरी अतींद्रिय मूळचे वाहिले बुद्धिग्राह्य वाचेने केले तेव्हाच ते मनी प्रविष्टले. आकार आले ओंकारे या ओंकार ब्रह्माचे ध्यान. सवे करिता ईश्वर स्मरण होई जयाचे देहावसान. पावे जनन सार्थक असो या वाच्य ब्रह्म पासाव. अव्यक्ताचा प्रादुर्भाव अव्यक्तापासून महत्त्व उपजे अहंभाव. त्यापोटी पंचतन्मात्रा अहंकारी पंचमहाभूते त्या माझारी. पंचमहाभूताची या उदरी जगनिर्धारी जन्मले. अविद्या माया रूपदर्शन तेच या जगाचे रूपलक्षण. या विद्येचे कराया निरसन अज्ञान विवेचन आवश्यक. अत्यंत विशुद्ध आणि निर्मळ जे चिन्मात्र स्वरूप केवळ त्याहुनी वेगळे जे ते छबल. दोघांची भेसोळ करिता नये लक्ष ब्रह्म जाणा निराळे. वाचाहून ते अत्यंत निराळे म्हणूनही अज्ञानाची पडळे. उपदेश बळे सारावी निद्रे माझी पडता स्वप्न. डोळे नसता डोळ समन स्वये देखे अखिल त्रिभुवन. अविद्या कारण या सर्वा पाहू जाता वस्तू एक. परी आभासे ती आणिक रज्जू भासे सर्पदेख. रजत शुक्तिके गर्भात पहा सूर्याचे किरण केवळ. जनमणे तया मृगजळ परी हा केवळ मायेचा खेळ. ज्ञानी हतबळ इजपुढे पेटलेले कोलीत हाती. जेव्हा कोणी करगर फिरविती अग्नी कंकण द्रष्टोत्पत्ती. येथे ही ख्याती मायेची पाहू जाता अग्निखरा. अलाच चक्रा नाही थारा तैसाच हा माया मोह पसारा. नसती या संसारा उत्पादी ऐसिया निर्धारी गेलिया भ्रम. संसार तेव्हाच पावे उपरम मी ध्येय माझे कलत्रधाम. व्यर्थ परिश्रम हा सारा पुत्र परस्वादी तृष्णापाश. इही वेष्टिले जाऊन अशेष म्हणविती ज्ञानी पंडितेश. सुख न लवलेश गाठीस शास्त्रकुशल परज्ञवान. दुजनाही आपणा समान अंतरी मोठा हा अभिमान. असा माधान कारक हेच माया वा अज्ञान अथवा विद्या प्रकृती प्रधान. आरंभ ज्ञानी याचेच निरसन करिता मग ज्ञान उपतिष्ठे. ज्ञान हे तो स्वयंप्रकाश करणे न लगे याचा उपदेश. अज्ञानाचा होता निराश ज्ञानोल्लास प्रकटेल. तेजपुंज एकादे रत्न जाता केरा मातीत दाटून. गेली वर्षाची वर्षे लोटून बुजाले स्मरण तयाचे. कर्मधर्म संयोग प्राप्ती कदा काळी लागता व्हाती. वाटे हरपली समूळ तिप्ती दगड माती संगती. पुढे ते स्वच्छ घासता वरील काट माती जाता. पावे ते पूर्वील तेजपुंजता तैसीच अवस्था ज्ञानाची. माती काट ते अज्ञान याच अज्ञाने आवृत ज्ञान. करिता काट मातीचे निरसन उजळेल रत्न सहजेच. पापकर्म विनाशक नित्य नित्य वस्तू विवेक. तोची सत्व शुद्धी प्रदायक तोची उत्पादक ज्ञानाचा. हे जग मायेचा बाजार खऱ्या नकली वस्तू अपार. खऱ्या म्हणून नकली घेणार ऐसे गिराईक फार तेथे. तरी निवडावी कैसी नकली भल्या भल्याची बुद्धी थकली. जिये लक्षणी आणावी बुली
ती तर समजली पाहिजेत. म्हणून सवय लागे पारकी, नकली का दिसे खाण्यासारखी खऱ्यासारखी. हे तो दावील देखादेखी, जाईल शेकी. अज्ञान जाता राहील ज्ञान, होईल सहजती माया निरसन. उरेल तीची वस्तू जाण, नलगे प्रमाण प्रत्यक्षा. सोज्वळ जरी बुद्धीचे डोळे, कल्पना तिमिरे असती झाकळेले. ते हे तिमिर उपदेश पळे, उरे जे सगळे ते अज्ञान. वस्तुत जरी मार्गी माळ, दृष्टी देखता सांजवेळ. माळ असता भासता व्याळ, अज्ञान पडळ कारण त्या. खिशा माजील गुप्त दीप, उजळीता झाला अज्ञान लोप. प्रकटा झाले खरे स्वरूप, व्यालात्व आपाप मावळले. म्हणून अज्ञानाचा उपाय, घालावा वावया उपदेश उपाय. तदार्थ ज्ञानी झिजवो निकाय, अज्ञान ते काय उपदेशती. असता प्रपंची वर्तमान, प्रसंगे प्रारब्धे जे आपन्न. ते भूतकार्य अज्ञानजन्य, आदी हे ज्ञान आवश्यक. सत्यम ज्ञान मनतम ब्रह्म, अविद्या माया सकळ भ्रम. या जय होईल उपरम, तैस संभ्रम ज्ञानाचा. ज्याचा गेला न देहाभिमान, तयासे कोण म्हणे सज्ञान. अभिमानाचे अधिष्ठान, त्या नाव अज्ञान मूर्तिमंत. जयास म्हणती मायेचा पुर, जया माझी हे जगत चूर. तो हा देखत फूल संसार, अज्ञान मूलाधार. तयास अज्ञाना पासावयाचा उद्भव, अज्ञानजनित याचे वैभव. एकत्वी जो अनेकत्वभाव, तयाचा ठाव अज्ञान. किंचित प्रकाश किंचित धार, ऐसिया समयी मार्गीचा दोर. दोरची असता भासे विकार, भय अपार वाटतसे. सर्पाभास केवळ अज्ञान, त्या अज्ञाने झाकिले ज्ञान. न होता हे अज्ञान निरसन, होईना मन निर्भय. कोणास भासे सुमनमाळा, कोणास दिसे दंडगोळा. एवच हा भासची सगळा, भ्रांतीच्या अवकळा निवार. केवळ आगमवचनानुसारी, जो आस्तिक्य श्रद्धानुकारी. तोच ब्रह्मज्ञानाधिकारी, नास्तिक जन्मजन्मांतरी नेणेच. विश्व हे विपरीत दर्शिया भ्रम, त्यांचा न फिटे जन्ममरणक्रम. ब्रह्मतत्व तया जे दुर्गम, ते अत्यंत सुगम अधिकारिया. जेथे न कामी येई प्रवचन, अथवा अनेक वेद स्वीकारण. अथवा न बेधा ग्रंथार्थ धारण, ग्रंथावलोकन बहुश्रुतता. शब्दे होईल शब्दज्ञान, तेणे का होईल वस्तुविज्ञान. बुद्धी अति विवेक संपन्न, वस्तू न तद्धीन. केव्हाही श्रुतीनी मोठी बांधिली हाव, परी न लादता वस्तूचा ठाव. परतल्या ऐसे वस्तूचे वैभव, कुंटली धाव जाणीवेची. षड्दर्शने टेकीच आली, अद्यापि वादच करीत राहिली. आत्मवस्तू ठाईच ठेली, शब्दानं आकळली केव्हाही. झाले मोठे शब्दपंडित, वस्तू सूर्यापुढे खद्योत. एकदा झाली या वस्तू प्राप्त, मावळे समस्त शब्दजाल. जगी पहा अंधारे राती, दीपप्रकाशे क्रिया चालती. परिसूर्योदय होता प्रभाती, उपेक्षिती दीपाते. तरी जे नवे वाचेचा विषय, होईल कैसे तरी उपदेश. म्हणून अज्ञान निरसन ध्येय, असावे आख्येय वक्त्यात ते. एक अस्तित्व बुद्ध्या उपासना, तेनेचा आत्मा होऊन प्रसन्न. करी निज तत्व भाव प्रकाशन, होई उपलभ्यमान उपासका. आत्म्याचे ठाई परमात्मा ध्यान, दोन्ही माझी अभेदानुसंधान. येणे परिकरिता उपासन, आत्माची प्रसन्न उपासका. तया नाही अन्य साधन, तेणेची व्हावे लागे प्रसन्न. साधक पाहुनी आत्मप्रवण, आत्मत्या आपणची करी कृपा. होता ग्रंथाची विषय समाप्ती, वक्ते श्रोतया सदैव प्रस्थिती. श्रवण श्रमार्थ क्षमा मागती, ही शिष्ट रीती सर्वत्र. तैसे नवे या सच्चरिती, कर्तृत्वयाचे न माझी माती. स्वये साईच निजकथा लिहविती, लेखणी मज हाती देऊन. म्हणून नवे मी ग्रंथ करता,
येथे न श्रांत कोणी मज करिता, क्षमा की जे श्रोती म्हणता, आदळे माता कर्तृत्व मज नाही येते भूषण, किंवा नातळे अंगादूषण, जेथे साईच करता आपण तयाचेनी संपूर्ण हा विषय, घेऊन साईचे अनुज्ञापन, केले त्यांनी जैसे कथन, तैसे तैसे मी केले लेखन, अज्ञान विवेचन श्रवणार्थ, प्रकट कराया निज वैभव, आपुला प्रताप आपुला गौरव, प्रवेशोनी मज माझी स्वयंमेव, विषयार्थ गुरुदेव प्रकाशी, देईल जो या ग्रंथ दूषण, अथवा त्याचे मानी जो भूषण, ते दोघे मज वंद्य पूर्ण, निज नारायण स्वरूप, भक्ताची या परमहिता, स्वये निर्मोनी निज चरिता, हे माडची या धरुनी हाता, कथा लिहावता श्री साई, जयाचा शरीर परिग्रह, केवळ करवया लोकानुग्रह, खंडावया कुतर्क दुराग्रह, लोकसंग्रह रक्षावया, म्हणून हे माडत या चरणी, अनन्य भावे येई लोटांगणी, पुढील रसाळ कथांच्या श्रवणी, भावे श्रोत्रगणी सावचित चित्त. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अज्ञान निरसनम नाम पंचशतमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.